हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आजचा बेत होता मिसळपाव. अगदी आपण हॉटेलसारखी झणझणीत इथं मिसळपाव बनवली होती. ती कशी बनवली तर चला मग रेसिपी बघू. तर त्यासाठी घ्यायचं मोड आलेली मटकी घ्यायची. अगोदर मी मटकीला मोड काढून घेतले होते. नंतर घ्यायची एका पातेल्यात काढून आणि असे आपल्या मटकीला मोड आले होते. नंतर स्वच्छ पाण्याने 1 ते 2 पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायची आहे. इथं मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. नंतर घ्यायचं पातेलं मोठं ज्यामध्ये आपण शिजवायला घालणार आहे. नंतर त्यामध्ये मटकी घालायची. नंतर मटकीमध्ये तेल, मीठ, हळद, मीठ तुमच्या चवीनुसार घाला. आणि अर्धा ग्लास पाणी घालायचं. मटकी बॉईल होण्यासाठी. इथं मी अर्धा ग्लास पाणी घातलं होतं. आणि नंतर 10 ते 15 मिनटं व्यवस्थित शिजून घ्यायची मटकी. नंतर झाकण ठेवून द्यायचं आणि 15 मिनटं आपल्याला ही मटकी शिजून घ्यायची आहे. आणि 15 मिनटानंतर अशी आपली मटकी शिजून निघाली होती. नंतर गॅस बंद करून टाकायचा. नंतर इकडे मिसळ पावला लागणारं साहित्य बघूया. तर त्यासाठी घेतली होती मी इथं गरम मसाला, अंबारी मसाला, मटन मसाला, कोथिंबीर, 1 टमाटर बारीक चिरलेलं, 1 कांदा बारीक चिरलेला आणि खोबरं घेतलं होतं. आणि खोबरं आणि कोथिंबीर आणि टमाटर आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे प्युरी तयार करून घ्यायची आहे. पाणी न घालता इथं मी ही प्युरी तयार केली होती. आणि इकडं मटकी पण एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. आणि त्याच पातेल्यामध्ये तेल घालायचं. तेल गरम झाले की कांदा घालायचा बारीक चिरलेला. आणि कांदा इथं सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा. गॅस स्लो ठेवायचा. व्यवस्थित परतून घ्यायचा कांदा. कांदा परतला की आपण इथं खोबरं कच्चं घेतलं होतं म्हणून त्यात प्युरी घालायची. खोबरं आणि टमाटर, कोथिंबीरची प्युरी घालायची. ती पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायची. म्हणजेच आपलं खोबरं कच्चं होतं म्हणून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं इथं. आणि हे व्यवस्थित फ्राय झाले की लाल तिखट घालायचं 1.5 चमचा. तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता, तुम्हाला किती तिखट आवडतं तर. आणि व्यवस्थित ह्या सगळं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. नंतर आपण इकडे मसाले काढून ठेवले होते, त्यामध्ये थोडं पाणी घालायचं. त्याची पेस्ट तयार करायची आणि ती पण पातेल्यात घालायची. आणि तिला पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं ह्या पेस्टला. आणि थोडं पाणी घालून मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला इथं शिजून घ्यायचं आहे. आणि हे बघा असं हलकं तेल सुटायला लागलं होतं आता मसाल्यांना पण. नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आणि थोड्या वेळ शिजू द्यायचं. आणि नंतर घालायची बॉईल केलेली मटकी. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची मसाल्यामध्ये.
आणि छान अशी तर्रीदार आपली ही मिसळ इथं तयार झाली होती. आणि तुम्हाला जेवढी ग्रेव्ही लागते तेवढं पाणी घाला. मी परत अर्धा ग्लास पाणी वरून घातलं होतं, म्हणजेच अर्धा पातेलं इथं मी मिसळ बनवली होती. आता याला 10 ते 15 मिनटं उकळ काढून घ्यायचा आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची परत. छान अशी तर्री आली होती, जशी आपण हॉटेलमध्ये खातो तशीच. आणि तुम्ही तर्री पण बघू शकतात. झणझणीत आपली ही मिसळ इथं तयार झाली होती. नंतर आपण इथं अशी उकळून घेतली भाजीला. गॅस स्लोच ठेवायचा. आणि अशी झाली आपली ही मिसळ, मुलांना पण आवडणारी. अगदी कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये होणाऱ्या रेसिपी असते आपल्या, तर नक्कीच पाहात जा सगळेजण. असा झणझणीत हा बेत इथं तयार झाला होता. नंतर एका प्लेटमध्ये काढून घेतले मी. नंतर पाव घ्यायचे. पाव, बारीक चिरलेला कांदा आणि थोडी शेव आणि आपली भाजी. मी इथं नंतर प्लेटिंग करून घेतल्या. आणि बघा, अगदी बाहेर आपण जशी मिसळ पाव खातो सेम तशीच आपली मिसळ पाव घरीच झाली होती. नंतर शेव, कांदा, मिसळ आणि पाव अशी मी प्लेटिंग करून घेतली. तुम्ही पण अशी घरी बनवा आणि पोटभर खा. बाहेरून आणण्यापेक्षा घरीच तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. थँक्यू.